नमस्कार मंडळी, तर चला मी बनवणार आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू। तर इथं मी मखाने घेतलेत, छान असे भाजले मखाने मस्त। हे बघा, छान मस्त मखाने भाजले गेले। आणि इकडे हे खोबरं घेतलं, चारोळी आहे, हे एवढं सामान घेतलं। चारोळी हे बसत नव्हतं एका याच्यामध्ये, दोन याच्यामध्ये केलं मी। मनुका घेतल्या, तीळ घेतलेत, काजू बदाम दोन्ही मिक्सरमधून काढले सोबतच। आणि त्यानंतर खजूर घेतली मी, खजूर पण मिक्सरमधून काढून घेतली। तर आता हे भाजून घेतलं मी, आता याला मिक्सरमधून मी काढून घेणार आहे आणि पुढच्या वस्तू पण सगळ्या भाजून घेणार। इथे हे मखाने मी मिक्सरमधून काढून घेतले आणि आपलं काजू बदामचं हे थोडंसं भाजायसाठी ठेवलं। तर आता याला नॉर्मल 2-3 मिनिटं भाजून घेणार आहे मी। तूप वगैरे नाही टाकलं मी, नंतरच टाकणार आहे। आता याला भाजून घेऊन काढून घेते। काजू बदामचं भाजून मी ह्याच्यामध्ये काढून घेतलं। इकडे खोबरं टाकलंय भाजायला। आता एक खोबरं थोडंसं भाजून घेऊया आपण मस्त। खोबरं पण छान असं भाजून झालं बघा, खिसणीमधून खिसलेलं खोबरं आहे हे, छान असं भाजून घेतलं। आता इकडे मनुका टाकलेत, काळ्या मनुका घेतल्या, इथं मनुका पण टाकून घेतल्यात मी भाजून। आणि इकडे टाकलं तीळ आहेत, चारोळी आणि ह्या बिया आहेत। तर हे पण आता भाजून घेते, त्याच्यामध्ये आता ह्या बिया पण ऍड करते मी। आता हे पण भाजून घेते चांगलं। तर आता मी ह्याच्यात तूप टाकलं आणि ही आपली खजूर आहे ना मिक्सरमधून काढली आणि ती खजूर ह्याच्यामध्ये टाकली। तर तुपात आता आपण ही खजूर हे करूया थोडं। आणि इकडे बघा, हे आपलं भाजून रेडी झालेलं आहे सगळं, टोटली आपलं भाजून हे रेडी आहे पूर्ण। तर आता आपण हे थोडंसं नरम होऊ देऊ आणि नंतर मग हे त्याच्यामध्ये मिक्स करूया आपण, मग लाडू बांधू। तर आता याला थोडं मी हे करून घेते, मोबाईल खाली ठेवते कारण माझं स्टँड खराब झालं, त्यामुळं हातात धरलं तर कढईला धरून मला फिरवता नाही यायचं। हे मी हे करून घेतलं, याच्यात टाकलं। आता आपण हे मिक्स करून घेऊया, वास खूप छान येतो याचा भाजल्यामुळं। तर हे मिक्स करून घेते मी पूर्ण।